नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्रिशू हां काय निघालं? 1 रुपयाचा क्ले निघाला? नाही ना, तो त्याच्यामध्ये त्या वेफरमध्ये निघाला होता ना. काय आलं त्रिशू, तुम्हाला फोन केला होता ते त्या वेफरमध्ये 1 रुपयाचा क्ले निघाला? अरे बापरे, मग आता ते दोन्ही मिक्स केलेत? हा, तो आपण एक 5 रुपयाचा आणला होता ना, येल्लोवाला. काय आलं त्रिशू, तुझ्या दुपारी मला फोन केला होता, तुझ्या पायाला लागलं? कसं काय लागलं तुझ्या पायाला? दाखव. पाय कापून गेला? कस काय, कुठे गेली होती तू? मग मम्मीला नाही सांगितलं तू? अरे यार, इकडे झोपली होती. मग तू डॉक्टरकडे नाही गेली होती? मग मम्मीला सांगायचं ना, मला डॉक्टरकडे घेऊन चला असं. का मम्मी काय करत होती? मोबाईल बघत होती का? काय तरी तू मोबाईल बघते, त्या पोरगीकडे लक्ष द्यायचं ना. हा त्रिशू, मध्ये तू तिकडे कशाला गेली होती पण? तिकडं ते पायाला कसं काय लागलं मग तुझ्या? हा, बेडवर ना? बेडवर ना खाली पडली तू? ओ बापरे. मग अच्छा, बाहेर नाही पडली होती तू? आतूकडे गेली होती का आज? काय दिलं तुला आतूने? काहीच नाही दिलं. पाणी दिलं होतं. हा, 1 रुपयाचा क्ले? अरे बस ना, 1 रुपयाचा क्ले. आता तो त्याच्या येल्लो याच्यामध्ये मिक्स केला ना, तो केला ना त्याच्यामध्ये मिक्स, चांगला झाला ना. आता त्रिशू, उद्या कोण येणार आहे आपल्या घरी? याशना नाही ग, कोण येणार आहे दुसरं? सुरत वरनं कोण येणार आहे? सरला माय. आजी बाबा येणार आहेत ना उद्या, तुला भेटायला येणार आहेत ना. काय काय आणायला सांगितलं तू बाबांना? हा हा, चिवडा आणि लाडू आणायला सांगितला? पापडी? हो बापरे, एवढं आणायला सांगितलं तू? येणार आहेत ना उद्या? येणार आहेत ना बाबा ते? येणार आहेत. तू फोन केला होता का पण? काय सांगत होते बाबा? हा, चिवडा लाडू. मग चोकोबार? बापरे, बिस्किट पण सांगितलं होतं तू? ओरिओ बिस्किट? मारीगोल्ड बिस्किट? अच्छा. ठीक आहे, तर मारीगोल्ड बिस्किट घेऊन येतील बाबा ते उद्या. ठीक आहे, तू काय बनवतेस आता? हा, काहीच नाही बनवते, फक्त क्ले खेळतेस तू? हा चालेल, खेळ मग. रिंग आहे त्याच्यामध्ये? हा ठीक आहे, खाऊन घे तू. मग मम्मी काय करते? मम्मी काहीच नाही करते. आमलेट? खिचडी बनवते? नाही ग, खिचडी नाही बनवते ना. जावा तुम्ही, थांब बघतो बरं मी खिचडी बनवते का मम्मी. गायत्री, ते बघ ना यार, कशी एकदम स्पष्ट बोलते गायत्री. मित्रांनो, अजून म्हणजे ती पूर्ण 3.5 वर्षाची पण नाही. 3.5 वर्षाची नाही झाली ना गायत्री? अजून 3.5 वर्षाची पण नाही झाली. आणि मला कमेंट्स वगैरे येतात की त्रिशू स्कूलमध्ये वगैरे जाते का? त्रिशू काय अजून स्कूलमध्ये वगैरे नाही जाते. तिला पुढच्या वर्षी स्कूलमध्ये टाकणार आहेत, कारण की अजून 3.5 वर्षाची पण नाही झाली ती. म्हटलं पुढच्या वर्षी डायरेक्ट नर्सरीच्या जागेवरती ज्युनियरलाच टाकू म्हटलं तिला. बरोबर की नाही? हाय. आता तुम्हीच बघतात ना कशी बोलते, काय बोलते ती. तुम्ही पण बरेच कमेंट्स करतात, त्रिशू खूप छान बोलते असं तसं. म्हणजे आम्हाला ना, तुम्हाला सिरियस सांगतो मित्रांनो, आम्हाला दिवसभर नाही एवढं सुद्धा बोर होत नाही. हा गायत्री, तुझ्या जवळच राहते ना ती दिवसभर. मी तर काय ऑफिसला जातो, मी संध्याकाळीच आमची भेट होते फक्त. म्हणजे घरी आल्यावर ना मित्रांनो, सिरियसली सांगतो,
तिला बघून एवढं मन आनंदित होतं ना माझं, म्हणजे तिला बघून एवढं खुश होतो ना मी, प्रमाणच्या बाहेर खुश होतो. माझं म्हणजे जेवढं मी ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये जेवढं थकतो ना, माझा सगळा थकवा दूर निघून जातो. म्हणजे एवढी ती बोलते. आता तुम्ही बघितलंच ना कशी बोलते ती. ठीक आहे, काय बनवते गायत्री तू जेवणाला? डाळ भात. नशीब, मला वाटलं खिचडी बनवशी म्हणतात. खिचडी काल रात्रीच खाल्ली ना खिचडी? डाळ भात आणि काय बनवते अजून? डाळ भात मटकीची उसळ. डाळ भात आणि मटकीची उसळ. हा बनव. एक कागद टाकून झाला ना गायत्री पत्र्यांवरती? हे बघा झालंय. आता ते कागद वगैरे टाकलाय म्हणे त्यांनी तिथं. ते आता काय ते लाईटचं ते उजेड काही व्यवस्थित येत नाहीये. आता इथं ते पाणी वगैरे गळायचं बंद होईल वाटतं. आणि मेन म्हणजे आता कागद वगैरे टाकून झालाय आणि पाऊस चालू गेला. पाऊस चालला गेलाय. पाऊस काय नाहीये मित्रांनो. काल म्हणजे रात्री थोडाफार वाटला इथं मुंबईमध्ये पाऊस, पण आता काय पाऊस वगैरे नाही इकडे. आणि मी न्यूजमध्ये वगैरे बघतोय ते आता गावी पण पाऊस चालू झाला आहे. म्हणजे इकडे सिंधुदुर्गामध्ये पण पाऊस चालू झाला. परत आता जळगाव, धुळे, मालेगाव, मनमाड वगैरे त्या साईडला पण पाऊस चालू झाला. ते तिकडं पाऊस खूप महत्त्वाचा होता. हे मामा मामी ते कधी येत आहेत गायत्री? सुरतला गेले. हां, मग काय म्हणजे उद्या येतात का काय? उद्या? बोलत होते. अच्छा. आपण आता पावसामध्ये कुठेच फिरायला जाता येणार नाही गायत्री? काय ते दिदाला भेटायला येतात. नाही, येत आहेत, चांगलीच गोष्ट आहे. फक्त एवढं आहे, आता मामा ते पहिल्यांदा येतात, त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन गेलो असतो ना, फिरायला ते नाही जाऊ द्या. गेट ऑफ इंडिया वगैरे. पण तिला पप्पांनी त्यांना तिच्यासाठी मानलं. अच्छा, नाही चांगलं आहे ना, मग येत आहेत तर. मामा ते काय घेऊन येतात जैतान्यावरनं? मामाला पाणी काय पडणार काय पिकेल काय काय नाही पिकेले अजून? हा मग तू काय बन कर, पिके घेऊ ना काही नाही पिकेले. 1 तारीख पहिले हे मामा त्यांना द्या. हा, अच्छा, म्हणजे 1 तारखेनंतर पगार होते का मामा त्यांचे? अरे तसं नाही, त्या शेंगा वगैरे असतात ना काहीतरी. अर्धी गोणी डायरेक्ट? बापरे, म्हणजे 1 वर्षभर खावा ना डायरेक्ट? तुम्ही 1 वर्षभर पूर्ण देशात. अरे शेंगा, भुईमुगच्या शेंगा जास्त आवडतात ना. मग शनिवारी आले असते तर शनिवारी मी पण घरी होतो ना गायत्री, मग मी गेलो असतो ना. शनिवारी येतील वाटतं. आता उद्या ते रात्री पोहोचतील. रोहितला घेऊन येत आहेत का सोबत? रोहित येतो की नाही येतो काय माहिती. हा, मग रोहितला यायला लागेल ना, त्यांनी थोडी बघितलंय का गायत्री? तिथून बसून देतील ना बरोबर. अरे तरी पण बसून देतील. ते बोरोलीमध्ये किती गर्दी असते माहितीये ना. हा, मग रोहितने येऊन जायचं ना सोबत. आता नरेश ठीक आहे, नरेश कंपनीमध्ये कामाला जातो. रोहितचं काय? हा हा, मग चांगलंच आहे ना. मग रोहित नाही आला तर नरेश येऊन जाईल मग, बरोबर की नाही? तुझी वहिनी ते पण येत आहेत का? हा हा, मग रोहितला कशाला ठेवतात? मग रोहितला पण घेऊन यायचं ना. हा ठीक आहे, 4 जण येत आहेत, मग रोहितला पण घेऊन यायचं ना सोबत. अच्छा, आता त्रिशूची मजा आहे. आता त्रिशूचा नुसतं खाण्याचंच राहील मग. हा, आता तुम्ही बोलवलंय मामा? मी तर सांगितलं होतं मामा त्यांना मामा त्यांना डायरेक्ट बोललो होतो मी. म्हटलं तुम्ही सुरत जाण्यापेक्षा डायरेक्ट इकडे या म्हटलं. अरे थोडंफार मामांना बोललो, म्हटलं तुम्ही सुरतला जाण्यापेक्षा डायरेक्ट आपलं नंदुरबारवरनं डायरेक्ट बोरोली ट्रेन असते बरोबर. इथं सकाळी सकाळी येऊन गेले असते 4 वाजता. अर्धा 1 तास लागल्यास बोरोलीला टाइमपास केला असता. मग मी 5-5:30 वाजेपर्यंत पोहोचून गेलो असतो ना बोरोलीला. त्यांना इकडनं घेऊन आलो असतो. मग इथं 4-5 दिवस राहिले असते. मग इथून डायरेक्ट सुरत गेले असते ना ते. मग आता एक असं उलट झालं तिथून सुरतवरनं इकडे. अच्छा, मामीन ते पण येत आहेत ना. हा, मग तसं सांग ना. मग तू कशी बोलते? तुम्ही बोलवलं का म्हणे? मग आता एवढं बोललो, मग एवढं रामायण सांगितलं तुला तरी पण. मग हा, मग येत आहेत, चांगलीच गोष्ट आहे ना गायत्री. मग अरे मग मी बोललो ना, तुला सांगितलं ना की येत आहेत असं. ते कधी आता जाऊ दे यार, तुला परत काय ते सांगत राहू का मी? हे बघ किती वाजलेत गायत्री, तुला पाणी चालू करायला जायचंय. नाही बघ, नाही बघ ना, आपल्या 7:40ला पाणी चालू करायला लागतं ना. मग 39 झालेत ना, जा पटकन. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. ते बघा टाकी पूर्ण खाली झाली आज ना, ती पाण्याची टाकी पूर्ण खाली झाली. आणि उद्या का म्हणजे माझे सासू सासरे, आपले गायत्रीचे मम्मी पप्पा ते पण येणार आहेत. तर ही टाकी आज पूर्ण भरून घ्यायला लागेल. त्रिशू बाबा ते येत आहेत ना उद्या.
ठीक आहे, चल मग बाय बाय कर सर्वांना. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.